तुम्ही बघताय एक मोठं बाळ कसं छोट्या भावाची मदत करतंय. सौमित विराटच्या छोट्या आत्याचा मुलगा. आणि हे दोघंच आहे ज्यांच्यामुळे आजचा मूवी आम्ही बघायला चाललो आहे. कारण की मुलांच्या मनात शंभू राजांप्रती शिवाजी महाराजांप्रती आवड निर्माण व्हावी म्हणून असले कुठलेही मूवी आले की मी पहिले मुलांना पुढे काढते आणि मूवी बघायला आम्ही सगळे जातो फॅमिली. आणि पुष्पा 2 मम्मी बघून आल्या, त्यांना तसले मूवीज नाही आवडत. सो आवर्जून त्यांनाही घेऊन चाललो आहे सोबत. आणि खूप मजा आलेली, पण पुढे तुम्हाला आता कळेलच काय मजा आली आहे. मध्ये चालतो नाही मूवीला मध्ये कॅमेरा नाही जाणार, बाहेर काढून ठेवायला परत जायचं आपल्या नंतर. आता टमाटे तरी कचरट घेतले होते, ती भाजी जास्त शिजली होती. हा पेपर मध्ये दाबली गेली ती, त्याच्यामुळे तशी झाली असेल ती. जेवण झालं का विचार? मोकळी मग मोठा डबा द्यायला लागला असता. नाही त्याच्यात बाहेर निघाली असता, तेल बाहेर निघालं असताना म्हणून ते टाकलं. जाऊ दे, चांगलं छान होती ना. कोणती भाजी? हा मग आधी आलं ना, आता आम्ही निघालोय आता पिक्चरला. हा मग आता तुम्हाला रात्री विशालने सांगितलं ना, ज्यांनी विशाल, मी, विराट आणि सौम्य. फोटो पाठवला का तुम्हाला? टॅटू काढला त्याचा फोटो पाठवला, टॅटू काढला ना हातावरती. मम्मीने. बरं मग आता पाठवते. हा बरं निरंकारी सिम्बॉल त्याचं पूर्ण ज्ञानच याच्यावरती ना. किती घेतले? 1000. हे ना एकरचं आहे ना, खालचा हात आणि वरचा हात म्हणजे वरती आकाश आणि खाली पृथ्वी आणि मधला जो भाग राहतो पूर्ण ती पोकळी राहते, त्यालाच निरंकार म्हटले आता ना, म्हणून त्याचा तो टॅटू काढलाय. सगळ्यांनी काढला? नाही मीच काढलाय. हा आता आहे ना, स्वातीला सांगायचं होतं तुला इकडे यायचं असेल तर उद्याकडे ये तिला म्हणा. कारण कसं आहे ना, आम्हाला सेवेला जायचं होतं तिकडे, पण मग कॅन्सल केलं. तिकडे जायचं तुम्ही जाणार आहे मग कसं काही घ्यायचं असं म्हणून म्हटलं तुला सांगून देते. नाही जाणार आहे पप्पा म्हणे सुट्टी घेऊन टाक म्हणे. पप्पा बोल दिसतोय का? विराट दिसतोय का? हे का इथे हॅपी जर्नी बाबा. आमचे आजोबा आळंदीला गेले म्हणून मुलं त्यांना विश करताय. त्याच्यानंतर पाऊण तासाचा गॅप होता म्हणून आम्ही मॉल फिरलो पहिले. आणि मॉल फिरता विराटने इतका सुंदर त्रास दिलेला आहे. त्याच्यानंतर वेटिंग रूममध्ये बसलो, कारण की मला टायमिंगवर आठवलं की माझा जो मोबाईल आहे मेन तो कारमध्ये तसाच राहिला आहे. तर विशाल आणायला गेले फोन. त्याच्यानंतर बसताच क्षणी विराटचा क्वेश्चन काय येतो की आई कधी मूवी स्टार्ट होणार आहे, आई किती वेळ आपल्याला बसायचं आहे, आई आपण कधी घरी जाणार आहे, आई मला बोर नाही होणार ना. बापरे, इतके सारे क्वेश्चन्स की मला प्रश्न पडला होता की हा मूवी तर बघेल ना. म्हणजे मला पहिले प्रश्न पडतो की याने मला साथ द्यायला हवे, मध्येच आवाज नको करायला, लोकांनी नको बघायला. माझा विराट खूप खतरनाक आहे या गोष्टींच्या बाबतीत. तर बस तोच विचार चालू होता. त्याच्यानंतर डॅडा फायनली आले आणि ते आले तेव्हा बरं वाटलं, कारण ते खूप छान हँडल करतात विराटला. मी मोकळी होते, मी लगेच त्यांच्याकडे सोपवून देते, काय बघायचं तुम्ही बघा आणि तुम्हीच करा काय करायचं आहे. फायनली मूवी स्टार्ट झाला आणि बसताच क्षणी विराटने रिक्लायनर जे सीट्स असतात त्याचे जे बटन आहे ते वर खाली करून इतकं इरिटेट केलं. त्याच्यानंतर त्याला भूक लागली म्हणून पॉपकॉर्न मागवले, बर्गर मागवलं. ते खाताही त्याचे जे चाळे होते ते चालूच होते. त्याच्यानंतर त्याने त्याच्या डॅडाला 5-6 वेळा तरी बाहेर नेलं असेल. सुसू आली. मग इकडे जा तिकडे जा, शूज काढून बस वरती, परत ह्या शीटवर जा, तिकडे जा, त्या तिकडे जा, इकडे जा. पूर्ण थिएटर भर नाचलाय. मला असं झालं की बाबा ह्याला मी घरी ठेवलं असतं आणि ह्याच्या जागेवर दुसरं कुणाला आणलं असतं, बेटर झालं असतं. प्रत्येक वेळी नव्याने एक थॉट घेऊन येते की ह्यावेळी विराट मला त्रास नाही देणार. विराटचं सेम असतं, एकदम सेम असतं विराटचं. म्हणजे मला लास्ट टाईमही त्यांनी असाच त्रास दिला होता. मला कळतच नाही विराट इतका कसा नटखट आहे, म्हणजे खूपच त्याचं चालू असतं.
तर हे बघा पुढचे लोकही मागे बघत होते. मग त्याला असं कहाणी सांगून म्हणवून आणि इतकं क्यूट आहे ना की त्याला ओरडायचं मनही नाही करत. त्याच्यामुळे समजावून सांगून कसं तरी आम्ही मूवी पार केला आणि समीरला खूप आवडला, मम्मींनाही आवडला, एन्जॉय केलं. बाकीच्यांनी ते खूप होतं. त्याच्यानंतर घरी सोडवल्यानंतर आमच्या सरांना हेअरचा जो लुक आहे तो चेंज करायचा होता. तर मी विचार केला मी पण स्पा करून घेते. हेअर स्पा खूप टाईम झाला केलं नाही आहे. तर आमच्या सरांना जरा बोर झालं होतं, केस जरा वाढले होते, त्याच्यामुळे हेअरकट केला. बिफोर आफ्टरचा व्हिडिओ घेतला. त्याच्याकरता एक मस्त अशी हेअरस्टाईल बनली होती जी माझ्या केसांचीही बनत नाही कधी अशी हेअरस्टाईल त्या हेअरकटवाल्याने बनवली होती त्यांची. तर ते काढलं. मग बिफोरचा व्हिडिओ शूट केला आणि मग पुन्हा त्या क्लिप तशाच ॲडजस्ट करून हेअरकट केला आणि मग आफ्टरवाला लुक त्यांनी रेकॉर्ड केला. तर आम्हालाही आता आवड निर्माण व्हायला लागली व्हिडिओज बनवायची. हळूहळू सरांच्या प्रोफाईलवरही व्हिडिओज पडत आहेत आणि ते मनानेच करतायत गोष्टी. तर मला खूप छान वाटतं आणि मी त्यांनाही पोक करत नाही आता पहिल्यासारखं. म्हणजे पहिले तर मी टोकायचे तुम्ही करत नाही, पण आता मी बोलतच नाही. तर मनानेच त्यांना करायचं मन करतं आहे. रील्स बनवतात, त्यांचं शूट करतात. नंतर रात्री आम्ही परत कंप्लेंट घेऊन आलो. 3-4 वेळा पडलो. तुम्ही पॅन्ट चड्डी बघता त्याची गुडघ्यांवर, सगळ्या पॅन्ट त्याच्या गुडघ्यांवर फाटलेल्या असतात. रोज पडतो. माझ्या घरात खरंच कृष्ण जन्माला आला हे मला विराटवरनं खूप नेहमी जाणीव होत असते या गोष्टीची. तर गाईज हाच होता माझा आजचा ब्लॉग, छोटूसा ब्लॉग, मिनी ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि असेच ब्लॉग जर का मी घेऊन यायला हवे तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हे दादाला सांगायचं ना तू तेव्हाच. सांगितलं पण त्याच सांगितलं. मग तू रडला होता का तेव्हा? हा. माझं वासरू. उद्या मी त्याचा बेतच बघते. थांब. कोणाचा? संप्रीत आणि सोमचा पण बघते. वासरू सोमने मला 2दा धक्का दिला म्हणून इथं हे बघ इथं नाही ती 3दा लागलं. 3दा लागलं म्हणजे आज 3दा पडला तू बरोबर? नाही 3दा नाही. मग 2दा पडलो. असं व्यवस्थित खेळत जाणं बेटा. आपल्याला खेळणं काही भावात नाही पडणार. आपल्याला जर इकडे तिकडे लागलं फालतूचं नाही उड्या मारत फिरायचं बेटा. आपली केअर करायची पहिले, वचवच नाही करायची. कळतंय?